नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 1 जुलै हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची आज जयंती। तसेच ही जयंती कृषी दिन म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरी केली जाते। या जयंतीच्या आणि कृषी दिनाच्या मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। मित्रांनो, आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण जाणून घेऊयात एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या असामान्य व्यक्तिमत्वाची कहाणी। वसंतरावजी नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 या दिवशी गहुली पुसद तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाला। वसंतरावजी नाईक यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव होते फुलसिंग नाईक। खरं तर त्यांचं जे मूळ नाव होतं, म्हणजे आज आपण सर्वजण त्यांना वसंतराव नाईक या नावाने ओळखतो, पण त्यांचं जे मूळ नाव होतं ते होतं हाजूसिंग राठोड। परंतु त्यांचे वडील हे एका तांड्याचे पुढारी असल्यामुळं त्यांना नाईक ही पदवी जोडली गेली आणि म्हणून त्यांचं नाव झालं वसंतराव फुलसिंग नाईक। त्यांची आईचे नाव होतं हुनकाबाई। एका तांड्यावर त्यांचा जन्म झाला आणि म्हणून शिक्षणासाठी त्यांना भटकंती करावी लागली। म्हणजे खरं तर त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यामध्ये शिक्षणाची परंपरा नव्हती, परंतु त्यांच्या वडिलांना असं वाटायचं की माझ्या मुलानं शिकावं आणि म्हणून वसंतराव नाईक यांनी कोणत्याही पातळीवर जाऊन शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि म्हणून भटकंती त्यांनी केली। पायी भटकले, वन फिरले, परंतु आपलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। त्यांचं प्राथमिक शिक्षण जर आपण गावं पाहिली तर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं। मग बानसी गाव असेल, पोरादिवी असेल, उमरी, भोजली या गावामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं। विठोली, अमरावती, नागपूर या गावामध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं। मॅट्रिक परीक्षा ते 1933 साली उत्तीर्ण झाले। निलसिटी हायस्कूल नागपूर या ठिकाणी त्यांनी आपली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि नंतर म्हणजे त्यांच्या नंतरच्या काळामध्ये त्या शाळेचं नाव वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्था असं करण्यात आलेलं आहे। 1937 साली त्यांनी BA ही पदवी प्राप्त केली आणि 1940 साली ते विधी महाविद्यालय नागपूर या ठिकाणाहून ते LLB झाले। त्यावेळेस त्या घटनेचं वर्णन असं केलं गेलं, बंजारेरो पेलो वकील, म्हणजे बंजारा समाजातील पहिले वकील म्हणून हा बहुमान त्या ठिकाणी वसंतराव नाईक यांना मिळाला आणि त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला। तत्कालीन जे एक प्रसिद्ध वकील होते अमरावतीचे, ते कृषीतज्ञ होते, समाजसेवक होते, समाजसुधारक होते, पंजाबराव देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्यासोबत त्यांनी आपली वकिली सुरू केली। बरेच दिवस त्यांनी वकिलीमध्ये आपलं कार्य सुरू ठेवलं, परंतु त्यांचं मूळ पिंड सामाजिक कार्याचं असल्यामुळं वकिलीमध्ये त्यांचं मन रमलं नाही आणि म्हणून त्यांनी नंतर आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये उडी घेतली आणि या माध्यमातून त्यांनी आपलं गाव, जे गहुली हे गाव आहे, या गावाला आदर्श गाव म्हणून त्यांनी उभं केलं। तालुक्यामधील अनेक जे गावं आहेत यांनाही आदर्श करण्यामध्ये त्यांनी मोठा हातभार लावला। याच दरम्यान त्यांचा विवाह 6 जुलै 1941 रोजी वत्सला घाटे यांच्याशी झाला। वत्सला घाटे ह्या जातीने ब्राह्मण आणि ह्या जातीने बंजारा। त्या काळात हा विवाह क्रांतिकारक विवाह होता, कारण आंतरजातीय विवाहाला त्या काळात तितकीशी एक समाजमान्यता नव्हती। म्हणजे आताही आंतरजातीय विवाह तितका समाजमान्य नसताना आपण पाहतो आताची परिस्थिती, त्या काळामध्ये वसंतराव नाईक यांनी आंतरजातीय विवाह केला आणि त्या काळात त्यांना विरोध झाला, परंतु नंतर परस्पर सामंजस्याने आणि एकंदर सगळ्या परिस्थितीने त्यावर त्यांनी मात केली आणि अतिशय सुखी संसार वत्सलाताईंशी त्यांचा पुढे चालला। यानंतर जसं मी म्हणालो की वकिली सोडून ते समाजकार्यामध्ये उतरले, सामाजिक कार्यामध्ये त्यांना रस होता आणि हळूहळू त्यांचं हे जे नेतृत्व आहे ते फुलत गेलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व, अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व त्यांना लाभलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा लोभस स्वभाव, गोड स्वभाव। या स्वभावामुळं त्यांना त्यांचे नेतृत्व करण्यामध्ये आणि लोकप्रियता मिळवण्यामध्ये कुठेही अडचण आली नाही। लोकसहभाग, लोकसहकार्य त्यांना मिळत गेलं आणि यामधून त्यांनी नेतृत्वाचे वेगवेगळे टप्पे, एक एक टप्पा ते पार करत गेले। कशा पद्धतीने ते आपला टप्पा पार करत गेले हे मी आपल्यासमोर मांडतो। 9 ऑगस्ट 1942ला आपल्या सर्वांना माहिती आहे की चले जाओचा नारा त्या ठिकाणी महात्मा गांधींनी दिला होता आणि या मुंबईच्या सभेला, या अधिवेशनाला, राष्ट्रीय सभेच्या त्या ठिकाणी वसंतराव नाईक उपस्थित होते आणि तो सगळा माहोल पाहून, ती सगळी परिस्थिती पाहून महात्मा गांधींच्या प्रभावाखाली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला।
म्हणजे वसंतराव नाईक यांच्यावर जसा महात्मा गांधी यांचा प्रभाव होता तसा आणखीन दोन व्यक्तिमत्वांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्या दोन व्यक्तिमत्वांचा त्यांच्या विचारावर खूप मोठा प्रभाव होता. ऑगस्ट 1942 त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1943 त्यांना पुसद तालुक्याचं जे काँग्रेस समिती अध्यक्षपद होतं ते त्यांनी मिळवलं आणि आपलं काम सुरू केलं. 1946 साली पुसद नगरपालिकेचे ते अध्यक्ष झाले, नगराध्यक्ष झाले आणि त्या काळातही अत्यंत उत्कृष्ट काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. याच कामाच्या जोरावर 1952 साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा पुसद तालुक्याचे आमदार, पुसद सध्या महाराष्ट्रात आहे पण 1952 साली महाराष्ट्र निर्माण झालेला नव्हता आणि म्हणून पुसद हा तालुका त्या काळामध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये असल्यामुळं 1952ला ते आमदार झाले, पुसदचे आमदार झाले आणि त्या ठिकाणी ते मध्य प्रदेश मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी सहकार खाते, महसूल खात्याचे उपमंत्री झाले. म्हणजे एक एक टप्पा ते कसा पार करत गेले. नंतर 1956 साली जेव्हा मुंबई द्वैभाषिक राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस त्यांनी सहकार मंत्री आणि काही दिवसानंतर त्यांचं जे आवडीचं खातं आहे कृषी मंत्री आणि दुग्ध व्यवसाय मंत्री हे खातं त्यांनी सांभाळलं आणि अनेक चांगले निर्णय त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी घेतले. 1960 साली म्हणजे ज्यावेळेस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पहिले महसूल मंत्री, महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री म्हणून, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी वसंतराव नाईक यांना मिळाली. आणि ती घटना आली की ज्यावेळेस 1962ला यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये गेले, दिल्लीला गेले आणि 1963ला जेव्हा मारुतराव कन्नमवार हे मुख्यमंत्री पदावर असताना दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालं त्यावेळेस ही संधी वसंतराव नाईक यांना मिळाली आणि 5 डिसेंबर 1963ला त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि मित्रांनो, आश्चर्य असं म्हणजे खरं तर एका बंजारा कुटुंबात जन्मालेल्या माणसाला एक एक टप्पा त्यांनी आपल्या आयुष्यात पार करत ते थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. आणि ही काही फक्त म्हणजे त्याला पण म्हणजे अचानक त्यांना मिळालेली संधी नव्हती, कर्तृत्वावर ते त्या ठिकाणी त्या पदावर बसले आणि फक्त काही काळ नव्हे तर तब्बल 11.25 वर्ष त्या ठिकाणी वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान राहिले. हा एक रेकॉर्ड आहे. कोणताही मुख्यमंत्री सातत्याने इतका काळ मुख्यमंत्री राहण्याचा महाराष्ट्रामधला हा रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्ड अजून कुणीही तोडू शकलेला नाही. सातत्याने 3दा ते मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. ही सुद्धा एक हॅट्रिक जी त्यांनी साधली ही त्यांच्या एकंदर कार्यामुळं, त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं. त्यामुळे हे नेतृत्व असं विकसित होत गेलं. त्यांना आपण अनेक कामांनी ओळखतो. त्यांची काही जी ठळक कामं आहेत त्या कामांची मांडणी या ठिकाणी मी करतो. त्यांचं जे पहिलं काम म्हणजे त्यांची जी ओळखच आहे, हरित क्रांतीचे प्रणेते. म्हणजे देशामध्ये हरित क्रांती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी हरित क्रांती झाली त्याचं श्रेय जातं ते वसंतराव नाईक यांना आणि म्हणून त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते असं म्हटलेलं आहे. शेती हा त्यांचा श्वास होता. म्हणजे त्यांचे जर आपण विचार पाहिले शेतीबद्दलचे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, जर शेती मोडली तर देश मोडेल, शेती मोडली तर लोकशाही मोडेल. अशा पद्धतीचा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडला होता. खऱ्या अर्थाने शेतकरी हाच आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे असा सुद्धा विचार त्या ठिकाणी वसंतरावांनी मांडला होता. आणि एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं की शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे. हे स्वप्नसुद्धा त्या ठिकाणी वसंतरावांनी मांडलं होतं. आणि म्हणून शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग, अनेक नवनवीन गोष्टी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी जी केली ते म्हणजे जे पारंपरिक वाण या ठिकाणी शेतकरी घ्यायचे त्या माध्यमातून उत्पन्न कमी होणं, त्या पिकावर रोग पडणं किंवा इतर ज्या गोष्टी होत्या याला एक बदल म्हणून त्यांनी ज्वारीचं एक संकरित वाण महाराष्ट्रामध्ये आणलं. CSH1 असं ते ज्वारीचं वाण होतं आणि त्यांनी ते वाण लोकांसमोर मांडलं, शेतकऱ्यांसमोर मांडलं की याचा आपण पीक घेतलं पाहिजे. परंतु विरोधकांनी या गोष्टीला थोडा विरोध केला आणि मग काही अपसमज, काही गैरसमज त्या ठिकाणी पसरवण्यात आले की हे कसदार नाही, यामुळं अपंगत्व येतं, यामुळं वन्यत्व येतं. परंतु इतका सगळा विरोध होऊन सुद्धा वसंतरावांना नक्की माहीत होतं की हे वाण अतिशय दर्जेदार आहे आणि म्हणून त्यांनी हे दुसऱ्याला सांगत बसले नाही, स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी हा प्रयोग केला. म्हणजे स्वतःपासून ती सुरुवात केली की त्यांनी ते वाण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये, शेतीमध्ये त्यांनी ते लावलं आणि खूप मोठं उत्पन्न घेऊन दाखवलं आणि महाराष्ट्रभर त्याचा प्रसार केला की हे संकरित वाण तुम्ही घ्या, हे हायब्रिड वाण तुम्ही घ्या आणि उत्पन्न त्या ठिकाणी तुम्ही वाढवा. आणि मग नंतर लोकांना पटलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हे जे शेतीमधलं हे संकरित वाण आहे वेगवेगळ्या पिकांचं, याची एक क्रांती
त्या ठिकाणी वसंतरावांनी घडवून आणली. याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक अन्नधान्याचा तुटवडा त्या ठिकाणी होता, कारण महाराष्ट्राला म्हणावं तेवढं उत्पन्न नव्हतं आणि एक अन्नधान्याचा तुटवडा त्या ठिकाणी होता. महाराष्ट्र अमेरिकेमधून त्या ठिकाणी गहू आयात करायचा. अमेरिकेचा जो मिलो नावाचा जो गहू होता, खरं तर अमेरिका हा गहू त्या ठिकाणी जनावरांना खाऊ घालायची आणि तोच गहू इथं महाराष्ट्रामध्ये आपण मागवायचो. त्याचबरोबर PL84 नावाचा सुद्धा गहू त्या ठिकाणी आपण मागवायचो. आणि ही स्थिती वसंतरावांना खूप वाईट वाटली की म्हणजे आपण या पद्धतीने महाराष्ट्र इतका लाचार कसा. आणि म्हणून त्यांनी शेवटी या परिस्थितीतून उद्विग्न होऊन शनिवारवाडा या ठिकाणी जेव्हा त्यांची सभा झाली तेव्हा या सभेमध्ये त्यांनी अतिशय ऐतिहासिक घोषणा केली. म्हणजे खरं तर अशी घोषणा कोण्या मुख्यमंत्र्यांनी केली असेल असं मला वाटत नाही. या ठिकाणी ते असं म्हणाले होते की येत्या 2 वर्षात जर मी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर मला जाहीर फासावर द्या. अशा पद्धतीची एक ऐतिहासिक घोषणा त्या ठिकाणी वसंतरावांनी केली. आणि फक्त घोषणा करून ते थांबले नाही, तर खऱ्या अर्थाने काहीच दिवसामध्ये, काहीच 1-2 वर्षामध्ये महाराष्ट्राला त्यांनी खऱ्या अर्थाने अन्नधान्याच्या बाबतीमध्ये उभं केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते असं म्हटलेलं आहे. याच काळात त्यांनी महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं सुरू केली. मग ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असो,